बेकार दारू प्यायचा साहेब. त्यानंतर आहे ना त्याला बाहेरचा नाद लागला हो. पण त्याआधी माझा बाप म्हणजे एवन माणूस बर का, लयच भारी होता तो. पण ते काय ते दारून बाहेरचा नाद सगळंच इसकटत गेलं. मग आमच्या घरात भांडणं सुरू झाली, मायची आणि त्याची. लय मारायचा. आणि राजा दाद्या दाद्या पहिल्यापासून दगडाच्या काळजाचा आहे साहेब. त्याला नाही कसलं काय फरक पडत. माझा भाई यायचा घरी, माझ्या मायला लय मारायचं साहेब. कुत्र्यागत हाणायचं हो. आहो ते मारताना बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं साहेब. एकदा असंच आला दारू पिऊन. रात्री माझ्या बानं मायला एवढं मारलं साहेब. मी पडले मध्ये, पण मी लहान होते ना तेव्हा मला काय करता आलं नाही साहेब. त्या दिवशी एवढं हाणलं ना माझ्या मायला. काय बोलतीस तू दीपा? साहेब 4 पैशात काही ना आम्ही लय सुखात होतो. लय भारी आयुष्य जगत होतो आम्ही. लय भारी चाललं होतं सगळं साहेब. पण हे माझ्या बाच्या दारून आणि त्या बाहेरच्या नादान आहे ना आमचं अख्खं आयुष्य कोळपून निघालं साहेब. बापाला नंतर शुद्ध आली आणि कळलं आपल्या हातनं काय कार्यक्रम झालाय. पश्चाताप करायचा म्हणून त्याने त्याचाही जीव दिला साहेब. माझ्या बापाच्या या वागण्यामुळे ना साहेब आमचं आयुष्य बरबाद झालं. दीपा शांत होतो. ते तुम्ही म्हणलेत ना आता, ते चिली पिलीला सांभाळून काय स्वार्थ आहे तुझा? आहे साहेब स्वार्थ. त्या चिली पिलींकडे बघून ना मी माझ्या जगण्याचं कारण शोधते साहेब. माझ्यासारखं बेवारस आयुष्यात त्यांच्या वाट्याला येऊ नये ना म्हणून लय जीव तुटतो साहेब माझा. आज साहेब म्हणून ते डॉक्टर प्रश्न विचारत होते ना तेव्हा माझ्या मनात वेगळीच भीती होती बघा. कसली भीती? साहेब आपलं कसं आहे माहितीये का, आपल्यामुळे दुसरं कोण अडचणीत नको यायला असं वाटतं मला. लय मनापासून वाटत. मी जर का चुकून काहीतरी चुकीचं उत्तर दिलं असतं आणि माझ्यामुळे तुमच्यात आणि त्या अपर्णा मॅडम मध्ये काही प्रॉब्लेम झाले असते मग साहेब अहो केवढं मोठं पाप आहे माहितीये का ते. माझ्या नसतं सहन झालं हे सगळं. कारण बाहेरच्या माणसामुळे आपल्या घराची राख रांगोळी होत ना, पाहिली ना साहेब मी. दीपक तू शांत हो.